नमस्कार, मी शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण छान अशी तोंडाला चव येणारी अशी एकदम छानपैकी आगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर ती रेसिपी म्हणजे लसूण खोबऱ्याची चटणी. चला तर बघूया. तर यासाठी मी लसणाची म्हणजे आपल्या ह्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कमी तिखट आहे, जास्त तिखट नाही. तर लसणाच्या कांड्या 3 घेतलेल्या आहे, मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, पाववाटी सफेद तेल. तर आपण बनवायला सुरुवात करूया. तर या मिरच्यांची देठं अशी काढून घ्यायची आपल्याला, कारण काही काही जण देठं ठेवतात, पण आपल्याला देठं ठेवायची नाही. तर असं छानपैकी काढून घेणार आहोत. आता पावसाळा असल्यामुळे कसं मिरच्या एकदम कडक राहत नाही, तर आपण त्याच्यासाठी आपण ना असं मस्तपैकी असं गरम करून घेणार आहोत बारीक गॅसवर. तर ह्या पद्धतीने मी सर्व देठं काढून घेते. मी मिरच्या सर्व देठं मिरच्यांची काढून घेतलेली. आता मी लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेते. म्हणजे आणि आपल्याला ना लसूण आहे ना असं जास्त म्हणजे थोड्याशा अशा नॉर्मल साली काढून घ्यायच्या, कारण ते आपल्याला दिसल्या पाहिजे त्याच्यामध्ये चटणीमध्ये, मग खूप छान लागते. आणि लसूण हा जास्त वापरायचा, कारण लसूण जास्त वापरला ना तर मिरची खमंग होते. तर मी अगोदर आता ना खोबरं आपण काप करून घेतले होते, ते मी भाजून घेते थोडंसं, कारण चटणी आपली खमंग होण्यासाठी ना ह्या वस्तू भाजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त आपल्याला ही चटणी 2 ते 3 महिने टिकवायची, त्यासाठी आपण हे खोबरं वगैरे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. उगाच थोडंसं तेल टाकून घेते मी, कारण आपलं खोबरं ना असं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने ना मी असं खोबरं भाजून घेतलेलं आहे. म्हणजे हे खोबरं आपण चटणीमध्ये 2-3 महिने टिकणार ना चटणी आपली, तर व्यवस्थित टिकण्यासाठी मी असं खोबरं वगैरे भाजून घेते. आता मी सफेद तीळ टाकून घेते बघा. आता एकदम गॅस बारीक करायचा आणि असे चटचट ओढतील. तर हे तीळ असे ओढायला पाहिजे आपले एकदम छान. आता याला मी तेल वगैरे नाही टाकणार. आता आपले तीळ सुद्धा छान भाजले, आता मी काढून घेते. आणि अशा जर भाजल्या ना एकदम कुरकुरीतपणा येतो मिरच्यांना, मसाला आपला चांगला वाटला जातो. तसं नॉर्मल मी भाजून घेते मिरच्या सुद्धा. तर मिरच्या मी थोड्याशा भाजून घेतलेल्या, आता त्या काढून घेते. तर लसूणाचं पण एकदम असं छान भाजून घेतलेलं आहे मी. तेल अजिबात नाही टाकलेलं, आणि तुम्ही सुद्धा तेल टाकू नका लसूण भाजलेला, कारण आपली ही चटणी टिकवायची म्हटल्यावर ना एकदम छान असं भाजून घ्यायचं सर्व. ओलसरपणा लसूणचा सुद्धा निघून गेलेला आहे बघा, कारण खोबरं आहे ना आपलं एकदम असे तुकडे तुकडे राहतात. आणि मी काप करून घेतलेले आहे ना, किस्ता घेतलेला आहे, त्याच्यामुळे ना मी अगोदर खोबरं असंच वाटून घेणार आहे. तर मी खोबरं आणि सफेद तीळ असे वाटून घेतलेले, मी आता ते काढून घेते. आता मी मिरच्या घेते भांड्यांमध्ये टाकून भाजून घेतला होता, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि आता आपण छान वाटून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी मिरची वाटून घेतली. आता उरलेली मिरची आणि लसूण मी याच पद्धतीने वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची. तर मी या चटणीमध्ये ना अशा म्हणजे पाऊण चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं आता आपण छानपैकी ते एकत्र करून घे, एकजीव करून घे त्याचा. अशा पद्धतीने मी करून घेणार आहे बघा, कारण आपलं लसूण खोबरं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात, पण मी एकत्रच करून घेते एकजीव होण्यासाठी. परत पुन्हा आपण मिक्सरमध्ये लावून देऊ. आणि एकदम चालू मिक्सर ठेवायचा नाही, थोडंसं चालू बंद. वा, खूपच सुंदर, इतका सुगंध सुंदर सुटलेला आहे ना, म्हणजे खरोखर असंच वाटतं का लगेच जेवायला बसावं. तर तुम्ही बघू शकता आपली चटणी किती सुंदर झाली. तर आपल्याला हा पदार्थ म्हणजे जेवणाला एकदम रुचकर पदार्थ आहे, कारण ताटाची रंगत वाढवणारा हा पदार्थ आहे. दररोज आपण सफेद तीळ किंवा खोबरं आपलं प्रत्येक भाजीमध्ये असतं असं काही नाही, पण आपण जेवायला बसलो 1 चमचा चटणी ताटात घेतली का एकदम ताटाची रंगत सुद्धा वाढते आणि आपल्या शरीराला खूप म्हणजे खूप लोहयुक्त ही चटणी, कारण सफेद तीळ खोबरं याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या शरीराला खूप प्रतिकारशक्ती वाढवणारी ही चटणी आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ही चटणी करून बघा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढील भागात.